शेतकऱ्यांसाठी बांगलादेशमध्ये कांदा आयातीला परवानगी मिळालेली आहे। कांदा उत्पादकांना यामुळे मोठा दिलासा मिळालेला आहे। भारतात कांद्याचे दर मात्र वाढण्याची शक्यता। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या किसान मित्र यूट्यूब चॅनलमध्ये। चॅनलच्या माध्यमातून सगळ्यांत आधी आपल्यासाठी सर्वात मोठी बातमी, बांगलादेश सरकारने भारतीय कांद्याला आयात करण्यास परवानगी दिलेली आहे। याचा फायदा शेतकऱ्यांना डायरेक्ट होणार आहे आणि भारतातून कांदा निर्यातीचा मार्ग आता मोकळा झालेला आहे। राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांनी दिलेल्या प्रस्तावाला बांगलादेश सरकारने आता हिरवा कंदील दाखवला आहे। त्यामुळे आता बांगलादेशमधील कांदा आयातीला परवानगी मिळाली आहे। कांदा आता भडकणार आहे। कांदा निर्यात मोठ्या प्रमाणात सुरू जाणार आहे। भारतीय कांद्याला बांगलादेशमध्ये मोठी मागणी मिळत आहे। आता या अशा परिस्थितीनंतर कांद्याला किती तिथे मागणी मिळणार, किती कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा आपल्याला म्हणता येईल। बऱ्याच दिवसापासून कांद्याचे बाजारभाव जे पडलेले होते, आता बांगलादेशमध्ये जर चांगली निर्यात झाली तर बाजारभाव कितीपर्यंत जातील हे बघणं गरजेचं आहे। बांगलादेश सरकारने कांदा आयातीच्या करारावरती स्वाक्षरी केली आहे आणि आता भारतीय कांदा बांगलादेशला मोठ्या प्रमाणात निर्यात होणार आहे। भारत बांगलादेश हा द्विपक्षीय करार या ठिकाणी झालेला आहे। भारतामधून जर आपण बघितलं तर दुबई असेल, आशिया खंडामध्ये मलेशिया असेल, त्याचबरोबर श्रीलंका असेल आणि बांगलादेश असेल, या 4 ते 5 देशांमध्ये भरपूर प्रमाणात कांदा जात असतो। आता या ठिकाणी जर कांदा आपला गेला तर आपल्या कांद्याला त्या ठिकाणी चांगला बाजारभाव मिळत असतो। बांगलादेश हा भारताचा मोठ्या प्रमाणात जो काही मित्र देश आहे, याच्यामध्ये भारत आणि बांगलादेशमध्ये कांद्याची मोठ्या प्रमाणात आयात निर्यात होत असते। मग ही समुद्रमार्गे असेल, त्याचप्रमाणे रेल्वे मार्गे असेल किंवा रस्ते मार्ग असेल, मोठ्या प्रमाणात कांदा त्या ठिकाणी जात असतो आणि भारतीय कांद्याला त्या ठिकाणी बाजारभाव सुद्धा चांगला मिळत आहे। गेल्या काही दिवसामध्ये आपण बघितलं तर बांगलादेशमध्ये कांद्यामुळे मोठ्या प्रमाणात राजकारण तापलेलं होतं। त्या ठिकाणी 100 ते 150 रुपयापर्यंत त्या ठिकाणी बाजारभाव वाढलेला होता। आता भारतीय कांद्याला त्या ठिकाणी कमीत कमी 40-50 रुपये जरी बाजारभाव मिळाला तरी इथल्या कांद्याची तेजी आपल्याला पाहता येणार आहे। कारण का त्या ठिकाणी 40-50 रुपये जरी बाजारभाव मिळाला तरी इथला कांदा जो 15 ते 20-25 रुपयापर्यंत येऊन टिपलेला आहे, आता तो कांदा 15 ते 30-35 रुपयापर्यंत जाण्यास सुरुवात होणार आहे। भारतीय कांद्याची जर मोठ्या प्रमाणात निर्यात झाली, मग निर्यातीमध्ये बांगलादेश असेल, चीन असेल, श्रीलंका असेल, मलेशिया असेल, दुबई असेल, या सर्व देशांमध्ये जर चांगल्या क्वालिटीचा कांदा आपल्या त्या ठिकाणी एक्सपोर्ट झाला तर आपल्याला मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पैसे मिळणार आहे आणि शेतकऱ्यांचा याचा डायरेक्ट फायदा होणार आहे। कारण भारतीय मार्केटमध्ये सध्या कांद्याला आपण बघितलं तर मंदी सध्या आता येत आहे। 15 ते 25 रुपयामध्ये कांदा विकणे शेतकऱ्यांना परवडत नाहीये। याचं कारण म्हणजे अतिवृष्टी झालेली आहे। लाल कांद्याला एक वेळ चांगला बाजार मिळत आहे। पिंपळगाव वसंत मार्केट असेल, अहिल्यानगर मार्केट असेल, 40 ते 50 रुपयापर्यंतचा आजचा कांदा मार्केट त्या ठिकाणी गेला आहे। परंतु जो काही पांढरा कांदा आहे, जो काही जास्त दिवस टिकणारा कांदा आहे, याचे बाजारभाव महाराष्ट्रामध्ये सध्या स्थिर आपल्याला पाहायला मिळत आहे। कळवण असेल, त्याचबरोबर पिंपळगाव वसंत असेल, 20, 22, 25 रुपयापर्यंतच कांदा बाजारभाव येऊन टिपलेला आहे। येत्या काही दिवसामध्ये मग चांगल्या प्रमाणे निर्यात झाली, बांगलादेशला जर किती आता कांदा पाठवणार, सरकारने दिलेल्या आकडेवारीनुसार मागच्या वर्षीपेक्षा जास्त कांदा यावर्षी आपण एक्सपोर्ट करू शकतो। 200 मेट्रिक टन कांदा मागच्या वर्षी एक्सपोर्ट केलेला आहे। बांगलादेश आणि भारत हा मोठ्या प्रमाणात द्विपक्षीय कराराचा फायदा आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना होणार आहे। पूर्ण देशाचं जर समीकरण बघितलं तर सर्वात जास्त कांदा उत्पादक देश आहे, याच्यामध्ये भारत आहे। भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक कांदा हा पिकवला जातो। मग महाराष्ट्रातील कांदा हा चांगल्या प्रमाणात जर बाहेरच्या देशामध्ये गेला तर भारतीय अर्थकारण बदलणार आहे। त्याचबरोबर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना 2 पैसे याचे चांगला फायदा होणार आहे। जर बांगलादेशमध्ये चांगल्या प्रमाणात कांदा बाजारभाव मिळाले तर आपल्या देशामध्ये सुद्धा कांदा भडकणार आहे। आता निर्यात सुरू झालेली आहे, मागणी वाढलेली आहे। आपण जर बघितलं तर आकडेवारीनुसार बघा, सर्वात जास्त जो करार होत असतो, आपला जो कांदा जात असतो, यामध्ये बांगलादेशचा सर्वाधिक आपला हातभार आहे। बांगलादेश असेल, मलेशिया असेल, श्रीलंका असेल, नेपाळ असेल, इंडोनेशिया असेल आणि कतार असेल, या महत्त्वाच्या देशांमध्ये मोठ्या प्रमाणात कांदा आपला जात असतो। आता हा कांदा जर त्या ठिकाणी चांगल्या प्रमाणात एक्सपोर्ट झाला तर भारतीय कांदा कितीपर्यंत जाईल? आपल्या दिलेल्या आकडेवारीनुसार 40 रुपयापर्यंतचा येत्या काही दिवसामध्ये जर निर्यात चांगली झाली तर कांद्या बाजारावर सरासरी जाण्याची शक्यता आहे। 15 ते 25, 30, 35 रुपयापर्यंत सरासरी बाजारभाव आहे। बांगलादेश आणि भारत यांच्यामधील करारानुसार व्यापारी वर्गाने चांगल्या प्रमाणात जर कांदा त्या ठिकाणी पाठवला तर याचा फायदा भारतीय शेतकऱ्यांना होणार आहे। परिणामी भारतीय शेतकऱ्यांना कांद्याचे उत्पन्न वाढणार आहे। कारण यावर्षी आपण बघितलं अतिवृष्टीमुळे खर्च वाढलेला आहे। अतिवृष्टीनंतर आता हा कांदा शेतकऱ्यांनी कसाबसा आणलेला आहे। कारण का रोपे महाग झाली होती, बियाणे वाढलेले होते, मजुरी वाढलेली होती, इतर सर्व खर्च बघता आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांना जर चांगला उत्पादन बाजारभाव मिळाला तरच आता कांदा पीक परवडणार आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला